नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी गजानन काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने शेततळ्यासाठी अर्ज कसा करावा याची परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. आपल्या मनामधील सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं आहे, इतर शेतकरी मित्रांना शेअर देखील करायचं आहे आणि त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पुढे देखील आपल्याला मिळत राहतील. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आपल्याला काय करायचं आहे, महाडीबीटी पोर्टल लॉग इन करून घ्यायचं आहे. ह्याचा लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला मिळेल. त्या ठिकाणी आल्यानंतर आपण अर्जदार लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे पेज ओपन होईल. या ठिकाणी आपण वैयक्तिक शेतकरी म्हणून देखील अर्ज करू शकतो किंवा शेतकरी गटासाठी देखील अर्ज करू शकतो. वैयक्तिक शेतकरी म्हणून अर्ज आपण शेतकरी गटासाठी दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत. जर आपल्याला त्याची गरज असेल तर खाली कमेंट करा, ते पण व्हिडिओ मी बनवेन मित्रांनो. आता वैयक्तिक शेतकरी म्हणून अर्ज करताना या ठिकाणी खाली फार्मर आयडी टाकायचा आहे. जर आपल्याकडे फार्मर आयडी असेल तर उत्तम आहे, नसेल तर तुमचा शेतकरी ओळखपत्र क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर टाकून गेट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर फार्मर आयडीला लिंक असलेल्या किंवा आधार लिंक असलेला मोबाईलवर एक ओटीपी येईल आणि तो ओटीपी टाकल्यानंतर आपला फार्मर आयडी या ठिकाणी दिसून जाईल. दुसरी सोपी पद्धत, ॲग्रीस्टॅकचा वेबसाईट ओपन करून घ्यायचं आहे. mhfr.agristack.go.in हे साईट ओपन करून घ्यायचं आहे. ह्याचा देखील लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन मिळून जाईल. आणि आल्यानंतर चेक एनरोलमेंट स्टेटस वरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकून या ठिकाणी चेक वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला फार्मर आयडी दिसेल. तो फार्मर आयडी आपल्याला या ठिकाणी वापरून लॉग इन करून घ्यायचा आहे. त्यानंतर ओटीपी पाठावरती क्लिक करून घ्यायचा आहे. त्यानंतर फार्मर आयडीला जो आपण नंबर जोडलेला आहे त्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. ओटीपी तो टाकून या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर आपली वैयक्तिक माहिती या ठिकाणी दिसेल. जर पहिल्यांदाच आपण लॉग इन केला असेल तर जात, श्रेणी आणि अपंगत्व निवडून घ्यायचं आहे. यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. खाली जो दिसतो कोपऱ्यामध्ये जात, श्रेणी आणि अपंगत्व वरती. त्यानंतर आपल्या समोर निवडण्यासाठी ऑप्शन येतील. एससी असेल तर SC ST असेल तर जात प्रमाणपत्र यामध्ये अपलोड करायचं आहे, PDF फाईल टाकून जातीचा दाखल्याचा, आणि तो सबमिट करून घ्यायचा आहे. त्यानंतर असेल तर येस करायचं आहे आणि अपंग सर्टिफिकेट जोडायचं आहे. दोन्ही झाल्यानंतर सेव्ह करायचं आहे. त्यानंतर बँक डिटेल्स द्यायचं आहे. पहिल्यांदा आपण लॉग इन केला असेल, बँक डिटेल देखील मागतं, ते बँक डिटेल्स देखील आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर पूर्ण झाल्यानंतर घटकासाठी अर्ज करावरती क्लिक करून घ्यायचं आहे. घटकासाठी अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर सिंचन साधने व सुविधा ऑप्शन दिसेल. यामध्ये क्लिक करून घ्यायचं आहे बाबी निवडावरती. त्यानंतर यामध्ये आपल्याला तालुका, गाव आणि फार्मर आयडी दिसेल. फार्मर आयडी प्रत्येक सातबाऱ्याला एक वेगळा फार्मर आयडी असतो. कुठल्या सातबाऱ्यावरती आपल्याला शेततळ करायचं आहे तो आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी जमिनीचा तपशीलवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपले जेवढे देखील सातबारे असतील सर्व सातबारे यामध्ये दिसतील. म्हणजे फार्मर आयडी काढताना आपण कोणकोणते सातबारे जोडलेले आहात ते सर्व दिसतील यामध्ये. त्यानंतर कुठल्या सातबाऱ्यावरती करायचं आहे तर क्षेत्र, गट नंबर आणि त्याचा फार्मर आयडी पाहायचा आहे. आणि जमिनीचा घटकासाठी अर्ज करावरती परत एकदा क्लिक करून घ्यायचं आहे आणि तोच फार्मर आयडी या ठिकाणी निवडायचा आहे. आपल्या लक्षामध्ये आलं असेल. त्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला फार्मर आयडी तो निवडून घ्यायचा आहे. मला आता सध्या एकच उतार असल्यामुळे एकच फार्मर आयडी येतं. आपले 2, 4, 5 किती असतील ते सर्व फार्मर आयडी यामध्ये दिसतील. त्यानंतर मुख्य घटक यामध्ये काय करायचं आहे, मुख्य घटक मध्ये सिंचन साधने आणि सुविधा, बाब मध्ये आपल्याला निवडायचं आहे वैयक्तिक शेततळे. त्यानंतर वैयक्तिक शेततळे निवडल्यानंतर यामध्ये आपल्याला गट नंबरवर दिसेल. त्यानंतर उपघटक निवडा. यामध्ये 2 ऑप्शन आहेत, इनलेट आउटलेट सह. म्हणजे तुम्ही पावसाचं पाणी आत घेण्यासाठी त्याला रस्ता सोडताय, पाणी येण्यासाठी आणि जाण्यासाठी देखील सोडताय, असं जर पाहिजे असेल तर तुम्ही इनलेट आणि आउटलेट सह घेऊ शकता. पण हे फायद्याचं नाही मित्रांनो. जर तुम्हाला तसं पर्याय असेल, काही पावसाची पाणी डायरेक्टली आत येणारं असं काहीतरी पर्याय आपल्याकडे उपलब्ध असेल तर आपण करू शकता. अन्यथा जर आपण बोर किंवा विहिरीचं पाणी पावसाळ्यामध्ये साठवण करून उन्हाळ्यामध्ये वापरणार असाल तर आपल्याला इनलेट आणि आउटलेट शिवाय हे निवडायचं आहे. हे निवडल्यानंतर हे कसं पूर्ण बंदिस्त असणार आहे, पावसाचं पाणी आत येणार नाही त्याचं. त्यानंतर इनलेट आणि आउटलेट शिवाय मी निवडतोय. त्यानंतर यामध्ये
ह्याची परिणाम म्हणजे किती बाय किती पाहिजे आपल्याला, हे सर्व माप मीटरमध्ये आहेत. तुम्हाला जेवढ्या मीटरचं पाहिजे ते आपण निवडू शकता. 15 बाय 15 मीटर पासून ते आणि खोली 3 मीटर, 15 बाय 15 आणि खोली 3 मीटर पासून ते 34 बाय 34 मीटर पर्यंत आपल्याला साईज मिळेल. आपल्याला कोणतं सुटेबल आहे, आपल्या जमिनीच्या हिशोबाने कोणतं आपल्याला योग्य वाटतं ते माप आपल्याला निवडून घ्यायचं आहे. यासाठी आपल्याला एक मी सूचना देऊ इच्छितो किंवा विनंती करू इच्छितो. या हा फॉर्म भरण्यापूर्वी तुम्ही गावातील कृषी सहाय्यक किंवा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन एकदा परिपूर्ण माहिती घ्या. टेक्निकल बाबी समजून घ्या. आपला क्षेत्र किती आहे, त्या दृष्टिकोनातून कितीचं आपल्याला क्षेत्र करणं अपेक्षित आहे, अनुदान किती मिळतं, टेक्निकल बाबी सर्व कृषी विभागाला संपर्क साधून तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी फॉर्म भरू शकता. आपला उद्देश व्हिडिओ बनवण्याचा हाच आहे की आपल्याला फॉर्म भरताना काही अडचण येऊ नये. तुम्ही सर्व टेक्निकल बाबी तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडून घेऊ शकता. त्यानंतर मला 30 बाय 30 म्हणजे 100 बाय 100 फूट रुंदीचं मला क्षेत्र करायचं आहे. मी 30 बाय 30 निवडतोय. त्यानंतर स्लूप जे आहे एकास एक मी ठेवतोय. त्यानंतर मला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. मी पूर्वसंमतीशिवाय वैयक्तिक क्षेत्र तयार केल्यास अनुदानास पात्र राहणार नाही याची मला जाणीव आहे. ठीक आहे, याच्यावरती क्लिक करतोय म्हणजे पूर्वसंमती मिळाल्याशिवाय आपल्याला क्षेत्र करायचं नाही. हे पूर्ण व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला जतन करावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आपला फॉर्म सेव्ह झालेला आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आता मेन्यूवर जावरती क्लिक करून घ्यायचं आहे. मेन्यूवरती गेल्यानंतर अर्ज सादर करावरती क्लिक करायचं आहे. यापूर्वी आणखी काही आपल्याला घटक किंवा बाबी निवडायचे असतील तर आपण निवडून घेऊ शकता. एकदाच निवडा आणि नंतर सबमिट करू शकता. त्यानंतर मला एकच निवडायचं आहे. मी अर्ज सादर करावरती क्लिक करून घेतोय. मित्रांनो, अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती शेतकऱ्यांच्या संबंधित किंवा इतर गव्हर्नमेंट स्कीमच्या संबंधित अशीच माहिती या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला भविष्यात देखील मिळत राहणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, पूर्णपणे फ्रीमध्ये आहे. सबस्क्राईब वरती क्लिक करा आणि ऑल वरती क्लिक करून ठेवा. नक्की आज ना उद्या आपल्याला याचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, आता या ठिकाणी काय करायचं आहे, ओके वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा वरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता माझं क्षेत्र जे आहे 30 बाय 30 वैयक्तिक क्षेत्र आहे आणि या ठिकाणी निवडलेलं आहे मी. त्यानंतर यामध्ये अटी व शर्तीवरती क्लिक करून घेतोय मी. अर्ज सादर करावरती क्लिक करून घ्यायचं आहे. देयक सक्सेस झालेलं आहे, कारण या अगोदर मी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी त्याला पेमेंट केलं होतं. मी एका आर्थिक वर्षामध्ये एकदाच आपल्याला पेमेंट करायचं आहे, किती देखील आपण अर्ज भरू शकता. त्यानंतर ओके वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर लागू केलेले घटक ह्याच्यावरती क्लिक करून घेतोय मी. त्यानंतर आपण फॉर्म भरलेला आहे त्याची यामध्ये माहिती मिळेल. आपल्याला एखादा ऑप्शन, आपल्याला एखादा बाबी हटवायचा असेल किंवा रद्द करायचं असेल तर कॅन्सल वरती क्लिक करून OTP टाकून ते रद्द देखील आपण करू शकता, नको असेल तर. लक्षात ठेवा, जो आपण मूळ अर्ज पहिल्यांदा जो अर्ज भरलात आणि त्याला पेमेंट केला, तो जर अर्ज आपण रद्द केला तर आपल्याला परत पेमेंट करावं लागेल, एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता 96 अंतर्गत अर्ज म्हणजे निवड झाल्यानंतर यामध्ये दिसतील. निधी वितरित म्हणजे पूर्ण आपला सबसिडी वितरित झाल्यानंतर यामध्ये दिसेल. रद्द केल्यानंतर यामध्ये दिसेल. पेमेंट प्रलंबित असेल, सबसिडी मिळाली नसेल तर यामध्ये दिसेल. त्यानंतर आपण यामध्ये पोचपावती जर काढायची असेल तर पावती पहावरती क्लिक करायची आहे आणि आपल्याला पोचपावती दिसेल. कंट्रोल P करून याचा प्रिंट आपण काढू शकता. शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असणार आहे. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सर्व शेतकऱ्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.